घरामध्ये बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी कोणत्याही पद्धतीने करा पण तरीसुद्धा आवडत नाही. मग अशावेळी भोपळ्याची भाजी बनवायला सोबत खायला कंटाळा येतो. मग त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या गावरान पद्धतीने भोपळ्याची भाजी करून दाखवणार. एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने भोपळा बनवला ना, तर खात्रीने सांगते, मोठेच काय तर लहान मुलेसुद्धा आवडीने खातील. इतका छान चवीचा भोपळा तयार होतो. तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. तर झणझणीत कढी भोपळा करण्यासाठी इथे माझ्याकडे भोपळे आहेत आणि एवढे सारे भोपळे मला लागणार नाही, त्यामधून मी छोटे साईजचे हे 2 भोपळे इथं वापरणार. तुम्हाला घरामध्ये भोपळ्याची भाजी किती व्यक्तींसाठी करायची त्यानुसार तुम्ही ते भोपळा वापरायचा. तर अगदी ही छोट्या लहानशा आकारामधले भोपळे असल्यामुळे मी इथे 2 भोपळ्याचा वापर करते. अगदी मोठा साईज तर 1 भोपळा असतं ना, तर मी तेवढंच वापरला असता. तर आता सुरुवातीला काय करायचं, हे भोपळे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले होते. त्यानंतर आता हे दोन्ही बाजूनी याला कट करून घ्यायचं आणि ते छान छोटे छोटे इथे फोडी कट करून घ्यायच्या. म्हणजे मस्त आपल्याला इथे भोपळा इथे शिजवून घेण्यासाठी याला कट करायचे. तर अगदी झटपट असा हा भोपळ्याची भाजी म्हणजे कढी भोपळा इथे तयार होतो. तर कट करून घेतलेला जो भोपळा आहे किंवा ह्या भोपळ्याच्या फोडी आहेत ना, तर त्या आता एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे एक पातेलं घ्यायचं किंवा एखादी कढई घ्या, त्यामध्ये हे भोपळा घालून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता सोबतच त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर पाणी घालत असताना भोपळा बुडेल एवढं पाणी घाला किंवा यापेक्षा जास्तही झालं तरी चालते. पण कढी भोपळ्याचा भाजी बनवताना आपल्याला अगदी अंदाज येणार नाही, त्यामुळे पाण्याचा वापर इथं थोडासा कमीच करायचा. आता हे पाणी यामध्ये घातलं की आता आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवायचे आणि आता हा भोपळा मस्त असं शिजवून घ्यायचं. तर एकदा आपण याला छान असं चमच्याने हलवून घेऊयात, म्हणजे यामध्ये मीठ छान असं मिसळलं जाईल. आता यावरती अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि आता हा भोपळा मंद गॅसवरती मीडियम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये शिजतो. अजिबात त्याला खूप जास्त वेळ लागत नाही. तर आता हा भोपळा इथं शिजवून घेऊयात. जोपर्यंत भोपळा शिजतोय तोपर्यंत कढीसाठी काय काय वाटण लागणार आहे ते बघूयात. तर कढीसाठी इथे मी भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, भरपूर लसूण घेतलेला आहे, त्यानंतर 1 इंच अद्रकीचा तुकडा घेतला, 5-6 मिरे घेतली, त्यानंतर 1 कढीपत्त्याची फांदी घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं. अगदी झणझणीत अशी गावरान पद्धतीची आपल्याला कढी बनवायची आणि ह्या कढीमध्येच आपण भोपळ्याची भाजी बनवत आहोत आणि ही कढी खायला अतिशय छान अशी लागते. तर हे सर्व साहित्य जिन्नस यामध्ये घातलं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. त्याचबरोबर कढीसाठी आपल्याला हळद पावडरसुद्धा लागणार. तर पाव चमचा यामध्ये सुद्धा हळद पावडर घालायची. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचे. पण सुरुवातीला आपण भोपळा शिजत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यानुसार किंवा त्या अंदाजाने आपण यामध्ये मीठ वापरायचं. तर आता आपल्याला हे वाटण अगदी मस्त असं वाटून घ्यायचं आहे. बघा, अगदी जाडसर असं दिसत असलं तरी आता यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, बेसन पीठ जे असतं ना, ते आपण इथे घालून घेणार. आता ही कढी भोपळा बनवत असताना आपण किती व्यक्तींसाठी भाजी बनवत आहोत त्यानुसार इथे बेसन पिठाचा वापर करायचा. त्याचबरोबर कढी भोपळा तुम्हाला दाट पातळ कसं हवं आहे त्यानुसार सुद्धा इथं हरभरा डाळीचं पीठ वापरायचं. तर इथे मी 2 ते 2.5 लहान चमच्याने एवढे चमचा भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि ते आता एकदा फिरवून घेतलं. फिरवून घेतल्यानंतर आता हे मिक्सरच्या जारमध्येच मी ताक घालून घेत आहे. आज अगदी मी घरगुती ताकाचीच ही कढी बनवत आहे. यामध्ये ताक घालायचे आणि हे सर्व छान असे एकत्रित तयार करून घ्यायचं. बघा, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने आपण हे कढीचं वाटण मस्त तयार करून घेतले. तर आता इथं आपण जो भोपळा शिजवायला ठेवलेला होता तो सुद्धा शिजलेला आहे. अगदी कवळा असा भोपळा होता, त्यामुळे त्याला शिजायला खूप जास्त वेळ लागला नाही. काही मिनिटामध्ये तो मस्त शिजलाय. त्याच्या फोडी बघा अगदी ट्रान्सपरंट अशा झाल्यात. आता मस्त असा कढी भोपळा बनवायचा आहे आणि त्यासाठी इथे मी कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल घालते. तेल छान तापलं गेलं की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. आता कढीची जी फोडणी घालतो त्यावेळेला जिरं छान फुटू द्यायचं, भरपूर असं तडतड करू द्यायचं आणि त्यानंतरच आपण कढीचं जे वाटण आहे ते यामध्ये घालणार. तर सुरुवातीला बघा, जिरे छान असे तडतडले आहेत, फुटलेले आहेत. आता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा. वाटणामध्ये सुद्धा मी कढीपत्ता घातलेला होता, तर या फोडणीमध्ये सुद्धा थोडासा कढीपत्ता घालते आणि आता हे जे कढीचं वाटण आहे ते यामध्ये ओतून देते. आता कढी फुटू नये त्यासाठी काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही ही कढीचं वाटण ह्या पातेल्यामध्ये म्हणा किंवा टोपलीमध्ये ओतता, त्यानंतर सतत त्याला चमच्याने असं ढवळायचं. म्हणजे काय होतं ना, ही अजिबात फुटत नाही. बऱ्याचदा कढीचं बघितली की तिचं पाणी वेगळीकडे आणि ते ताकाचं प्रमाण किंवा पिठाचं प्रमाण असतं ते बाजूला होतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ते कढी केली ना, तर ती अजिबात फुटत नाही. अगदी एकजीव सारखी दिसते. थंड झाली सुद्धा तरी ती तिच्यावरचं ते पाणी एकीकडे किंवा ताक एकीकडे असं होत नाही. अगदी एकजीव अशी इथे कढी तयार होते. तर त्यासाठी सतत याला चमच्याने हलवायचं. सतत हलवली ना की मस्त अशी कढी इथे तयार होते. आणि
कढी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन अशी शिजून होते. तर बघा, यामध्ये घातल्यापासून अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये गॅस अगदी फुल आहे आणि फुल गॅसवरती मी सतत चमच्याने हलवत याला कढी मस्त शिजत आलेली आहे. शिजवून ती घट्ट अशी झालेली आहे. आता तुम्हाला इथे ही कढी खूप जास्त घट्ट अशी दिसत जरी असली तरी यामध्ये आपण शिजवलेला भोपळा आणि सोबत जे पाणी आहे ते सर्व यामध्ये घातल्यानंतर ही कढी अगदी पातळशी दिसायला लागते. म्हणजे आपण चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो एवढी पातळ ती कढी तयार होते. म्हणून सुरुवातीला खूप जास्त पातळी ते कढी शिजवून घ्यायची नाही, म्हणजे थोडीशी घट्ट अशी ठेवायची. मग ती शिजल्यानंतर अजून घट्ट होते आणि त्यानंतर आपण जेव्हा त्यामध्ये शिजवलेला जो भोपळा ॲड करतो त्यावेळेला ती कढी मस्त अशी पातळशी होते. म्हणजे छान आपण भाकरीसोबत चुरून जरी खाल्ली ना तर ही कढी अगदी मस्त अशी लागते. आणि यामध्ये शिजवलेला भोपळा त्याच्यासोबत जे पाणी आहे ना ते पूर्णच यामध्ये घालायचं. म्हणजे ह्या कढीला ना अगदी छान भोपळ्याची चव लागते. पाण्यामध्ये अगदी त्या भोपळ्याचा अर्क उतरलेला असतो तर ते पाणी टाकून द्यायचं नाही. पाण्यासकट जो शिजवलेला भोपळा आहे ना तो पूर्ण यामध्ये घालायचा. आता हे सर्व छान असं एकत्रित करून घ्यायचं. आता या क्षणी तुम्ही यामध्ये जे मीठ आहे ते कितपत बरोबर आहे हे चेक करायचं आणि यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलं तरी चालते. आता एकदा याला एक उकळा आला की आपला मस्त असा कढी भोपळा तयार होतो. अगदी साधा सोपा असा गावरान पद्धतीचा कढी भोपळा आहे आणि खायला तर अगदी अप्रतिम चवीचा लागतो. आणि आता जर तुम्ही ही कढी बघितली ना तर बघा, अजिबात घट्ट दिसत नाही. अगदी प्रॉपरली तुम्हाला चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकेल ना इतकी पातळ झाली आहे. यापेक्षाही खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर ती भोपळ्याची चव इथे तुम्हाला लागणार नाही. तर अगदी झटपट अशी तयार होणार ही कढी भोपळा आहे. आणि ह्या पद्धतीचा जर कढी भोपळा बनवला ना तर घरामध्ये लहान मोठे सर्वजण आवडीने खातात, इतका छान असा लागतो. आणि नेहमीसाठी आपण घरामध्ये ताक बनवतो तर ते सुद्धा वायाला जात नाही आणि भोपळासुद्धा वायाला जाणार नाही. म्हणजे अगदी पौष्टिक असा कढी भोपळा आपण झटपट असा तयार करून घेऊ शकतो. अजिबात त्याला वेळ लागत नाही आणि खायला तर माणसांना आहा अगदी छान असा लागतो बरं का. त्यामुळे एकदा तरी तुम्ही ह्या पद्धतीचा कढी भोपळा नक्कीच करून बघा. अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे आणि खायला छानच लागते. त्यामुळे ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट करून एकदा नक्की कळवा. त्याचसोबत मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत अगदी सहज सोप्या आणि अगदी मस्त अशा रेसिपी शेअर करत असते, गावरान पद्धतीच्या रेसिपी शेअर करत असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा.